हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. नुकतीच आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे, म्हणजेच 20 जानेवारी दिवशी तुमची परीक्षा आहे. त्यामुळे आपण आता फक्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आज आपण एक सराव प्रश्नपत्रिका घेऊया, जी 2021ला झालेल्या पेपरची असेल. चला तर मग सोडवूया. ही प्रश्नपत्रिका सोडवायला घेण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. चला तर मग प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर मुलांनो बघा, मी सराव प्रश्नपत्रिका घेतलेली आहे, जी की 2021च्या परीक्षेला पडलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला वेळ असेल 2 तास, गुण असतील 100, पण प्रश्न असतील 80, म्हणजे एक प्रश्न 1.25 मार्काला आहे. तर त्यामधील आपण खंड 1 घेऊया, म्हणजेच भाग 1 घेऊया, मानसिक क्षमता परीक्षण. या विभागामधील 1 ते 40 प्रश्न तुम्हाला असतील, त्यामधील आपण भाग 1 सोडवूया. असे तुम्हाला 10 भाग आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्येकी 4 प्रश्न असतील. आता पहिल्या भागामध्ये बघा कसले प्रश्न सांगितलेले आहेत. 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत. या आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. तर एक आकृती त्यांच्यापासून वेगळी आहे, त्या निराळ्या आकृतीची आपल्याला निवड करायची आहे. तर बघा, यामधील निराळी आकृती आहे ती म्हणजे ए आहे. का? PQRS या 4 अल्फाबेटचा जर तुम्ही क्रम पाहिलात, बघा PQRS, PQRS, PQRS म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने ते फिरत आहेत आणि या आकृतीमध्ये मात्र घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न 2, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सी. का? कारण डाव्या बाजूला आणि इथं उजव्या बाजूला सारखेच आपल्याला चिन्ह दिलेले आहेत. इथंही सारखेच आहे, 4 4, इथं 3 3, इथं 2 2, इथं मात्र 4 आणि 3 अशा पद्धतीने केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ही आकृती निराळी असेल. त्यानंतर प्रश्न 3 मध्ये बघा, यामधील वेगळी आकृती आहे ती म्हणजे आकृती क्रमांक सी, पर्याय क्रमांक 3. का? कारण बघा, या तिन्ही आकृत्यामध्ये ABD मध्ये 3 अल्फाबेट आहेत, CIT किंवा TIC, पण इथं मात्र एक आलेला आहे ई वेगळा. त्यानंतर प्रश्न 4 मध्ये बघा, त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. का? कारण बघा, हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आतल्या बाजूला दिशा केलेली आहे, याचीही आतली आहे, याचीही आतल्या बाजूला टोक आहे आणि इथं मात्र काय झालेलं आहे, उलट त्रिकोण दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी डी. प्रश्न 5 ते 8 बघा, भाग 2. यामध्ये काय सांगितलेलं आहे की डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तर त्यापैकी प्रश्न आकृतीची समान अशी आकृतीची निवड करायची आपल्याला, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती या ठिकाणी शोधायची. आता याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे आहे पर्याय क्रमांक सी. मधले चिन्ह सहित तुम्ही बघायचं आहे, लक्ष देऊन. त्यानंतर प्रश्न 6, याचे तंतोतंत जुळणारी आकृती असेल पर्याय क्रमांक डी. प्रश्न 7 मध्ये याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. आणि प्रश्न 8, याची तंतोतंत जुळणारी असेल ती म्हणजे प्रश्न आकृती 6, आकृती क्रमांक सी. त्यानंतर बघा भाग 3 सुरू झालेला आहे. भाग 3 मध्ये 9 ते 12 साठी सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे, त्याचा एक भाग लुप्त झालेला आहे, तो उजव्या बाजूला तुम्हाला दिलेला आहे, त्यातून आपल्याला शोधायचा आहे. बघा, आता या ठिकाणी प्रश्न 9 मधील लुप्त झालेला इथला जो भाग असेल तो म्हणजे पर्याय क्रमांक सी. कारण सेम भाग आहे, फक्त दिशा मात्र काय झालेली आहे, उलट, म्हणजे हा भाग इथं तंतोतंत जुळतो. म्हणजे आपण जर तिसऱ्या आकृतीची जर आरशातील प्रतिमा चौथी इथली सी असेल आणि याची आरशातील प्रतिमा ही असेल, अशा पद्धतीनेही आपण काढू शकतो. आता या ठिकाणची बघा आकृती असेल पर्याय क्रमांक डी, कारण याची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची, इथं बरोबर बसणार आहे, किंवा याची पाण्यातील प्रतिमा म्हटलं तरी चालेल, अशाच यामध्ये लॉजिक असतं. त्यानंतर बघा 11 मध्ये बघा, 11चं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. बी ही आकृती त्या ठिकाणी योग्य बसेल. आणि प्रश्न क्रमांक 12 मध्ये इथं बसणारी योग्य आकृती म्हणजे ती म्हणजे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा भाग 4 या ठिकाणी सुरू झालेला आहे. 13 ते 16 साठी तुम्हाला सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत, चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा सोडलेली आहे.
म्हणजे ह्या ज्या प्रश्न आकृती आहेत त्या विशिष्ट क्रमाने काय करे बदलत चाललेले आहेत. तर आपल्याला त्या रिकाम्या जागची जी आकृती आहे ती उत्तर आकृत्यामधून आपल्याला शोधायची. बघा आता अगदी सोपा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये बघा, इथे एक बाण दिलेल्यानंतर इथं हा एक वाढवलेला आहे, त्यानंतर इथं बाण खालच्या दिशेला घेतलेला आहे. म्हणजे आता काय होईल, हा जो डॉट दिलेला जो बाण असेल तो त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजेच कोणती आकृती येईल, पर्याय क्रमांक बी, पण त्याची दिशा मात्र कशी असेल, वरच्या बाजूला. त्यानंतर बघा प्रश्न 14 मध्ये काय दिलेलं आहे, इथं हा एकच भाग आहे, त्यानंतर हा दोन जोडलेले आहेत, मात्र याची दिशा जी आहे ती बदलत चाललेली आहे. आता या रेषा दिलेला जो भाग आहे तो इथं वरती येणार आहे आणि खाली 3 अशा पद्धतीची आकृती येईल, म्हणजे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढील प्रश्न. आता त्यानंतर बघा इथं बघा काटकोनामध्ये झालेले आहेत, परंतु यांची दिशा मात्र काय झालेली आहे, बदलत चाललेली आहे. म्हणजे ही दिशा वर होती, आता या बाजूला आली, त्यानंतर खाली गेलेली आहे, म्हणजे आता या बाजूला जाईल. म्हणजेच कोणती येईल आकृती, पर्याय क्रमांक सी. 90 अंशामध्ये ही आकृती फिरत चाललेली आहे. त्यानंतर प्रश्न 16 मध्ये बघा, प्रश्न 16ची उत्तर आकृती असेल पर्याय बी. का? कारण बघा यांचा क्रम जो आहे तो बदलत चाललेला आहे. म्हणजे ही जी पहिली आकृती आहे ती शेवटी आलेली आहे आणि ह्या आकृत्या वरत्या बाजूला चाललेल्या आहेत. म्हणजे पहिली आकृती शेवटला असेल, म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी. भाग 5 प्रश्न 17 ते 20 साठी सूचना दिलेली आहे की 2 प्रश्न आकृत्यांचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह दिलं आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा असणार आहे. ती चौथी आकृती आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल ती शोधायची. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा 17 प्रश्नामध्ये बघा या दोघांचा संबंध काय आहे. आता या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, हे जे बाण आहेत आडवा आणि हा उभा, ते दोन्ही त्याच ठिकाणी आहेत, फक्त त्यांची दिशा मात्र उलट झालेली आहे. म्हणजे हा या दिशेला असेल तर हा या दिशेला आहे आणि हा खालचा वर, वरचा खाली गेलेला आहे. तसंच आपल्याला करायचं आहे. मग तसं केल्यानंतर आपल्याला आकृती कोणती मिळते, तर ती मिळते पर्याय क्रमांक सी मध्ये. त्यानंतर पुढे प्रश्न 18 मध्ये बघा, या ठिकाणी बी दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये बीच्या आरशातील प्रतिमा दिलेली आहे. तसं आपण ईचं करूया. ईच्या आरशातील प्रतिमा कुठे दिलेली आहे बघा, त्याच्या समोरच येईल अगदी, म्हणजे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न 19. प्रश्न 19 मध्ये बघा काय केलेलं आहे, हा जो मधला भाग आहे तो काढलेला आहे आणि तो म्हणजे इथं रेषा दिलेली होती, रेषा काढून टाकलेले आहेत. आता इथं आपण फक्त मधला भाग घेऊया आणि याच्या रेषा काढून टाकूया, म्हणजे कोणती आकृती येईल, पर्याय क्रमांक बी मध्ये येईल. त्यानंतर प्रश्न 20 मध्ये बघा, या ठिकाणी काय केले, 2 रेषा फक्त उभ्या आणि आडव्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी असे गोल गोल भरले गेले आहेत. मग आपण ही इथं असं भरूया, म्हणजे ह्या उभ्या आणि आडवा करूया आणि याच्यामध्ये गोल भरूया. तर कोणती आकृती येईल सांगा बरं मला, तर त्यामध्ये येईल आकृती सी. का येईल, कारण हा वर्तुळ होता म्हणून या ठिकाणी आपण छोटे छोटे वर्तुळमध्ये दिलेले आहेत. इथं चौकोन आहे म्हणून आपण छोटे छोटे 4-4 चौकोन या ठिकाणी भरलेले आहेत, म्हणून उत्तर असेल आपलं सी. भाग 6 बघा. आता या ठिकाणी प्रश्न 21 ते 24 साठी सूचना दिलेली आहे की प्रश्न आकृती दिलेली आहे आपल्याला आणि दुसरा भाग उजव्या बाजूला 4 आकृत्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे याचा जो उरलेला भाग आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, इथं दिलेला आहे, तो आपल्याला जोडायचा आहे, म्हणजे शोधायचा आहे. आता प्रश्न 21 मध्ये कोणता भाग जुळेल सांगा बरं मला, तर त्यामधील जुळणार आहे अगदी योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक सी. आता यातला वगळलेला भाग कोणता आहे, म्हणजे जो आपल्याला जोडावायचा आहे, तर तो भाग असेल पर्याय क्रमांक डी. अगदी ॲक्युरेट शोधायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला तसाच वाटतो, परंतु ही जी साईज आहे ती खालची जी आहे ती मोठी दिलेली आहे, म्हणून तो त्या ठिकाणी योग्य बसणार नाही. आता प्रश्न 23 मध्ये बघा, हा बी बसेल त्या ठिकाणी योग्य. त्यानंतर प्रश्न 24 मध्ये अगदी योग्य बसणारी आकृती म्हणजे ती असेल बी. आता भाग 7 मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, जे की प्रश्न 25 ते 28 आहेत. त्याच्यासाठी सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हणतो हा प्रश्न, की डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 4 उत्तर आकृती आहेत. प्रश्न आकृतीची तंतोतंत प्रतिबिंब म्हणजेच आरशातील प्रतिमा उत्तर आकृतीमध्ये शोधून काढायची आपल्याला. एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे, या ठिकाणी आरसा आहे, तर याच्या आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची. बस अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला जाईल, डाव्या बाजूचं उजव्या बाजूला येईल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर याचं उत्तर करेक्ट असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. आता या ठिकाणी बघा, याची करेक्ट आकृती असेल, आरशातील प्रतिमा म्हटलेला आहे. बघा या ठिकाणी काय असेल,
हा डी, त्यानंतर एन, ई आणि बी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 27. याची उत्तराकृती असेल ती म्हणजे पर्याय क्रमांक डीच असेल. फक्त ह्या आकृत्या सुरुवातीला असतील. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 28 मध्ये त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. चला, भाग 7 संपलेला आहे. आता भाग आपण 8 सोडवूया. यामध्ये 29 ते 32 साठी बघा सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूला प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. त्या एकदा कागदाच्या घड्या घातलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भोके पाडलेले आहेत. तर 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यानंतर कागद कसा दिसेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा प्रश्न 29 मध्ये वर्तुळाकृती कागद आहे, त्याच्या घड्या घातलेल्या आहेत. आता तो कागद उलगडल्यानंतर आपल्याला कसा दिसणार आहे ते आपण बघूया. या ठिकाणी 3 होल पाडलेले आहेत. तर ते उलगडल्यानंतर आपल्याला कसं दिसेल आकृती बी प्रमाणे त्या ठिकाणी दिसणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी. त्यानंतर बघा प्रश्न 30 मध्ये आता इथं चौकोनाकृती कागद घेतलेला आहे. चौकोनाकृती कागदाच्या घड्या उलगडल्यानंतर आपल्याला ती आकृती दिसणार आहे ए मधील प्रमाणे. प्रश्न 31 मध्ये बघा आता इथंही चौकोनाकृती कागद आहे. तर चौकोनाकृती कागदामध्ये बघा या जर घड्या उलगडल्या आपण इथे अशा पद्धतीने कट केलेला आहे. तर उलगडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे आकृती सी मधील प्रमाणे आपल्याला भाग दिसणार आहे, पर्याय सी. त्यानंतर बघा पुढे आता या ठिकाणी बघा चौकोनाकृती कागद आहे, पण घड्या त्रिकोणाकृती घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कट केलेलं आहे अगदी पताक्याप्रमाणे. तर ही घडी उलगडल्यानंतर आपल्याला कशी आकृती दिसणार आहे सी मधील प्रमाणे दिसेल. त्यानंतर बघा भाग 9 प्रश्न 33 ते 36. डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे, उजव्या बाजूला उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे. इथं तुकडे दिलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला उत्तरे निवडायची आहेत. बघा आता ही जी 3 तुकडे आहेत ती जोडल्यानंतर आपल्याला कोणती उत्तराकृती मिळणार आहे ए मधील प्रमाणे. अगदी भाग सुद्धा आपण बघायचे आहेत लहान मोठे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 34 मध्ये इथं हे भाग जोडल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ए. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 35 मध्ये बघा प्रश्न 35 मधील तुकडे जोडल्यानंतर काय मिळेल आपल्याला बी मधील आकृती मिळेल आणि 36 मधील आकृती जोडल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत हे तुकडे जोडून, तर ती असेल ए. बघा आता भाग 10 प्रश्न 37 ते 40 साठी सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि तो जो भाग दिलेला प्रश्न आकृतीमध्ये तो उजव्या उत्तर आकृत्यामध्ये कोणत्या तरी एका आकृतीमध्ये लपलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा प्रश्न 37 मध्ये हा जो भाग दिलेला आहे तो या आकृतीमध्ये लपलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतो. त्यानंतर प्रश्न 38 मध्ये बघा यामध्ये जो भाग दिलेला आहे या ठिकाणी तो कोणत्या आकृतीत लपलेला आहे, अगदी बारीक भाग आहे, नीट शोधायचा आहे. तर बी मध्ये तो लपलेला आहे बघा या ठिकाणी असा. त्यानंतर बघा पुढे प्रश्न आकृती 39 मधील बघा यामध्ये ही आकृती दिली अगदी सोपं आहे, हे प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 40 मध्ये ही प्रश्न आकृती दिलेली आहे, तर ते आकृती लपलेली आपल्याला दिसेल, हेही सोपं आहे अगदी ए. आता आपण जाऊया मुलांनो खंड 2 म्हणजेच विभाग 2 अंकगणित परीक्षण, ज्यामध्ये प्रश्न आहेत तुमचे 20, 41 ते 60. आता त्यामधील 41वा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक आहे, म्हणजे त्या तिन्ही संख्येने काय जातो त्या संख्येला भाग जातो, तर ती आहे 696. त्यानंतर बघा पहिल्या 4 अभाज्य म्हणजेच प्राईम म्हणजेच मूळ संख्यांची बेरीज आहे. आता पहिल्या 4 संख्या कोणत्या 2, 3, 5 आणि 7. मग यांची बेरीज किती येते 10 आणि 7 17, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न 43 एक समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल. आता हा दिलेला आहे काटकोन त्रिकोण आणि आपल्याला सगळ्यांना पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 बाजू दिलेल्या आहेत. आता आपल्याला तिसरी बाजू या ठिकाणी काढायची
तर तो आपण प्रमेय वापरूया. बघा आता हा प्रश्न सोडवायचा कसा. आता या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण आहे. ही 5 सेंटीमीटर बाजू आणि ही 12 आहे. तर तिसरी बाजू काढायची आपल्याला. मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो की हा प्रश्न क्रमांकची बाजूचा वर्ग जी आहे म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 म्हणजे 169. मग याचं जर आपण वर्गमूळ काढलं दोन्ही बाजूचं तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल 13. म्हणजे तिसरी बाजू काय असेल 13. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक ए. नाही तर पर्याय फक्त आपली काय झाली ही बाजू झाली. आपण 13 पटकन आपण उत्तर लिहून टाकू पण आपल्याला बाजू नाही विचारलेली तर परिमिती विचारलेली आहे. म्हणजे तिसरी बाजू मिळाली 13 अधिक ऑलरेडी 2 दिलेले आहेत 12 आणि 5 किती होते 13 आणि 12 होतात 25, 25 आणि 5 30. असं घाईघाईमध्ये सोडवल्यानंतर आपला पर्याय चुकू शकतो. म्हणून थंड डोक्याने प्रश्न वाचायचा आहे मगच उत्तराला गोल करायचे. त्यानंतर बघा पुढं 44. एक रेल्वेगाडी दिल्लीहून सकाळी 8:15ला सुटते आणि दुपारी 2:30ला अजमेरला पोहोचते. तर रेल्वेगाडीला दिल्लीहून अजमेरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला. तर 8:15ला सकाळी निघालेली आहे आणि दुपारी 2:30 वाजता पोहोचलेली आहे. तर टोटल वेळ किती झाला त्यामध्ये तर टोटल वेळ होतो 6 तास 15 मिनिटे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. बघा 45 प्रश्न. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत तर मुलांची संख्या किती आहे. आता एकूण संख्येच्या 3/5 दिलेला आहे. आपण आपल्याला एकूण मुलं माहिती नाहीत म्हणून आपण काय करूया आता ह्या 5 भागापैकी 3 मुलं आहेत आणि म्हणजे उरलेला हा जो भाग आहे तो कितीचा असेल 2चा असेल. म्हणजेच काय झालं आता बघा या ठिकाणी एका शाळेत टोटल मुलं 5 पैकी 3 भाग म्हणजेच काय आहेत मुले आहेत आणि 5 पैकी 2 भाग काय असतील मुली. मग आपल्याला मुलींची संख्या दिलेली आहे. हे 2 भाग म्हणजेच किती आहेत 800 संख्या आहे. तर एक भाग बरोबर किती असेल 400. मग टोटल भाग किती आहेत 3 भाग आहेत मुलांचे म्हणून 3 गुणिले 400 बरोबर किती मुलं असतील 1200. आणि टोटल जर विचारलं तर तुम्हाला 2000 संख्या असेल सर्व विद्यार्थ्यांची. पण इथं मुलांची संख्या विचारली म्हणून आपलं उत्तर काय असेल सी. पर्याय क्रमांक सी 1200. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. 7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज करा म्हटली. आता बघा यांची बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह योग्य दिलं आणि एकक दशक शतक हे सगळे जे सहस्रांश वगैरे असतात यांची जर आपण स्थान योग्य लिहिले तर आपली बेरीज अगदी बरोबर येते. परंतु लिहिण्यात काय मुलं चुकतात म्हणून आपलं उत्तर आता यांची बेरीज केल्यानंतर येणार आहे बी. आता मांडणी करताना बघा कशी करायची आहे. काही मुलांना लक्षात असेल आपण काय करूया. मी मोठी संख्या अगोदर घेतली आहे लहान ही घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बघा 7.007 त्यानंतर 7.07 आणि शेवटी राहील 7.7. अशा पद्धतीनं मांडणी करायची आहे अगोदर आणि मग बेरीज या ठिकाणी करायची आहे. आता जिथं काही नसेल तिथं तुम्ही 0 देऊ शकता नाही दिलं तरी चालेल. 98.7847 म्हणजे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 47. बघा प्रश्न 47. एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ टाईम आऊटसाठी देण्यात येतो तर टाईम आऊट किती मिनिटाचा होता. आता अर्धा तास चालतो म्हणजे 30 मिनिटं चालतो आणि 30 मिनिटाचा 10 पैकी 1/10 भाग. मग 30चा 1/10 भाग म्हणजे किती झाले 3. म्हणजेच हा टाईम आऊट कितीसाठी देण्यात आला होता 1/10 काळासाठी म्हणजेच 3 मिनिटासाठी देण्यात आला होता. पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीनं काढायचे.